लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत असतो की ते खरं तर काव्या इथे मुद्दाम खरं इथे विजय आणि रम्याला बोलत असते. ती म्हणत असते काय ना म्हणजे पहिल्याच लग्नाच्या दिवशी रम्या मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र वगैरे नाही, म्हणजे हे चाललंय तरी काय. तेव्हा इथे विजय म्हणत मुद्दाम करतेस ना काव्या, हे सगळं काही जुनं उकरून खरं तर रम्याला त्रास देण्याचं तू काम करतेस, पण आता तू अजिबात असं करू शकत नाहीस, कारण की मी आता तिच्यासोबत आहे. ती आंघोळीला गेली होती म्हणून खरं तर तिने ते मंगळसूत्र काढलेलं आहे. आम्ही लग्न एकमेकासाठी केलेलं आहे, जगाला दाखवण्यासाठी नाही, त्यामुळे विचार करून बोल. तेव्हा इथे काव्य म्हणते मला काय करायचं आहे, तिकडे काही करा, पण तुम्हाला माहिती आहे का खरं तरी ते रम्या मॅडमच्या ज्या आईसाहेब आहेत का, म्हणजे आमच्या वसुआत्या, त्यांनीच आम्हाला खूप सुनावलं होतं, म्हणजे मला आणि आमच्या नंदिनी ताईला मंगळसूत्र रीती रिवाज ह्या सगळ्यावरनं तांडव घातला होता, असं इथे म्हटल्याबरोबर रम्या लगेच तिला मुद्दाम टोमणा देत असते. बरं काव्या, तू खरं तरी ते पूजेला मंगळसूत्र घालून आली नव्हती म्हणून आई बोलली होती. आणि विजय तुला माहिती आहे का, ह्या काव्या मॅडम त्यांच्या पहिल्या लग्नानंतर खरं तर इथे घरात खूप मोठी पूजा ठेवली होती आणि त्या पूजेला ह्या मंगळसूत्र घालून नव्हत्या आल्या, त्यामुळे खरं तरी इथे गुरुजीसुद्धा आमचे फार चिडले होते. अगं हे सांग की काव्या, बाकीच कशाला सांगत बसतेस, असं इथे म्हटल्याबरोबर विजय लगेच म्हणत असते बापरे, म्हणजे तू मुद्दाम काढलं होतंस का काव्या मंगळसूत्र. तेव्हा इथे काव्या म्हणत असते काय ना विजयराव, ते खरं तर माझं मंगळसूत्र मी मुद्दाम वगैरे काढलंच नव्हतं, आणि खरं तर त्याचा विषयच नाही आता. म्हणजे आता आपण कुणाबद्दल बोलतोय, रम्या मॅडमबद्दल बोलतोय, तुमच्याबद्दल बोलतोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तेव्हा खरं तर मी इनहब चुका केल्या, काय गोष्टी केल्या, सर्व गोष्टी केल्या, त्यासाठी मी ओरडासुद्धा भरपूर खाल्ला, पण खरं तर मी पार देशमुखांची राहण्यासाठी, त्यांना स्वीकारण्यासाठी वेळ घेतला, पण वेळ घेतल्यानंतर खरं परत त्यांच्याशी लग्न केलं, त्यांच्या नावाचं मंगळसूत्र घातलं, आणि एकदा ते मंगळसूत्र तुटलं पण आम्ही ते परत जोडलं. असंही ते माझं काव्यार्थाचं मंगळसूत्र, माझं ठीक आहे ग, माझं सगळं काही सेट आहे, पण तुमचं काय रम्या मॅडम, असंही ते बरोबर काव्याने उत्तर दिलेलं. लगेच म्हणते अगं बाई बस कर ना, तुझ्या गळ्यात आहे ना मंगळसूत्र, मग कशाला उगाच मला बोलतेस, मी घालेल नाही तर नाही बुवा घालेल. तेव्हा इथे काव्या म्हणत असते अगं असं नसतं ग रम्या, मंगळसूत्र घालणं म्हणजे आपल्या नवीन नातं मनापासून स्वीकारल्यासारखं आहे, त्याचा असा अर्थ होतो गो, त्यामुळे मंगळसूत्र घालायचं असते. आता जर तू मंनापासून नसतं स्वीकारलं तर मग वेगळी गोष्ट आहे, असं इथे म्हटल्याबरोबर लगेच रम्या अगं बस कर बाई बस कर, तुला खरं तर शांतीच भेटणार नाही ना जोपर्यंत मंगळसूत्र घालत नाही. ए विजय जा बाबा आणि ते मंगळसूत्र घेऊन ये, आणि ते छोटं मंगळसूत्र आण, मोठं अजिबात आणू नको, फार टोचतं मला ते, असं इथे म्हटल्यानंतर विजय जातो, ते मंगळसूत्र घेऊन येतो आणि ते रम्याच्या अक्षरशः गळ्यात घालतो. म्हणजे कसं बसं का वाई नाही, इथे यांचं लग्न तर झालेलं आहे, म्हणजे विजयच्या हाताने तिने मंगळसूत्र घातलेलं आहे. मंगळसूत्र घालताना खरं तरी विजय जेव्हा घालत असतो तेव्हा रम्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. खरं तरी इकडे रम्याला विजयच्या हातातनं हे मंगळसूत्र त्याच्या हाताने अजिबातच घालून घ्यायचं नसतं, मात्र ही काव्या तिच्या डोक्यावरच बसलेली असते, त्यामुळे तिच्याकडे नाविलाज असतो, त्यामुळे खरं त्याच्याकडनं तिने मंगळसूत्र कसं बसं का होईना घालून घेतलेलंच असतं. तेव्हा लगेच काव्या म्हणते कसं बरं, कसा जोडा दिसतोय, एकदम तोंडात मारण्यासारखा. तेव्हा लगेच रम्या म्हणते काय म्हणतेस काव्या तू. तेव्हा लगेच काव्य म्हणते अगं दुसऱ्यांच्या तोंडात मारण्यासारखा तसं म्हणते मी, असा माझा बोलण्याचा अर्थ आहे. बरं खाली चला खाली चला, आजचे तुम्ही उत्सव मूर्ती ना, तुमचे सगळेजण जेवणासाठी वाट बघताय, चला, असं इथे म्हटल्याबरोबर विजय लगेच रम्याला हात देतो, आणि रम्यासुद्धा त्याच्या हातात हात देते, आणि नवरा बायकोसारखं छान इथे नाटक त्यांचं सुरू असतं बरं का. तेव्हा मात्र काव्य मनात विचार करते नवरा बायकोसारखं वागते तर खरं, पण मात्र हे कितपत खरं हे थोड्या वेळातच कळेल. आता हे दोघे खाली चालले तोपर्यंत माझं काम करून असं म्हणून खरं तर गॅलरीत जाऊन एक पोतं वगैरे काहीतरी आहे वाटतं, हलकं दिसते, ते सरकत ती साईडला इथे करत असते. आता इथे सगळ्यांचाच फार मोठा प्लॅन असतो बरं का विजय आणि रम्यासाठी, त्यामुळे धमाका होणार आहे, त्यामुळे संपूर्ण एपिसोड नक्की पहा. आता इथे सगळेजण खाली जेवणासाठी बसतात, तेवढे पदार्थ बघून लगेच वसू म्हणत असते नाही नाही म्हणता बरेच पदार्थ केलेस की, नक्की कुणासाठी हे सगळं काही केलंस. तेव्हा माननी म्हणते वसूताई असं काय बोलताय हो, आपल्यात किती जरी कटुता असली तरी संस्कार विसरून कसं चालेल सांगा बरं, रीतिरिवाज नाही विसरायचे, किती नाही म्हटलं तरी या घरचे ते जावाई आहेत आणि त्यांच्यासाठीच हे सगळं काही केलेलं आहे. असं म्हटल्यानंतर वसू म्हणत असते बरंच लवकर उमगले, म्हणजे हे सगळं काही मनापासून केलंय का वरवर केलंय, म्हणजे लोकांना दाखवायचं की आम्ही किती करतोय असं आव आणण्यासाठी तर नाही ना केलं. तेव्हा लगेच जीवा म्हणत असतं प्रत्येक गोष्टीत काहीतरी खोट काढलीच पाहिजे का वसवात्या, म्हणजे कोणीतरी काहीतरी चांगल्या मनाने सुद्धा केलं असेल ना, समोरच्याचा मान ठेवावं, त्याला किंमत द्यावी, असं नाही का वाटत तुम्हाला. तेव्हा लगेच वसू म्हणते अच्छा आता मान कसा ठेवायचा हे तुझ्याकडनं मी शिकू का.
तेव्हा लगेच मिथून काका हळूच म्हणतात, बघा म्हणजे जमलं तर. तेव्हा लगेच वसू मिथून काकावर जरा ओरडते बरं का. जस्ट 1 मिनिट. वसू आत्या खरं तर माझ्या डोक्यात एक जोराचा प्रश्न आला आहे. म्हणजे आपण नाही का मुलीला सासरी पाठवत असतो, तिच्याबरोबर एक कलवरीसुद्धा पाठवतो. तशीच घर जावायच्या सिस्टीममध्ये त्याच्यासोबत करवला वगैरे येत नाही का, असंही ते म्हटल्याबरोबर तुझ्यासोबत सुद्धा तू घेऊन आलतास का करवला, असंही ते म्हटल्याबरोबर मिथून काका म्हणतात जस्ट जोक हो. तेव्हा वसुताई लगेच म्हणतात, जस्ट जोक, विनोद बस कर आता. तुमचं झालं का, म्हणजे सगळ्यांचे टोमणे वगैरे मारणं झालं असेल तर जेवायला सुरू करायचं का. तेव्हा लगेच मानानी म्हणत असते, हो हो बस करा आता सगळेजणं. रम्या आणि विजयराव तुम्ही जेवायला सुरू करा बरं, असंही ते म्हटल्यानंतर जेवायला सुरूच करणार असा तितक्यात खरं तरी जीवा त्या दोघांनाही थांबवतो. थांबा थांबा 2 मिनटं. तेव्हा मानाने म्हणते, आता काय आहे तुझं. तेव्हा जीवा म्हणतो, आता 1 मिनिट, म्हणजे सगळंच परंपरेनुसार चालले तर सगळंच काही होऊ द्या ना. म्हणजे विजयराव रम्याला घास भरवतील, म्हणजे आपल्याला तर ह्यांनी लग्नाला वगैरे बोलवलं नाही, नाव घेण्याचा तर प्रश्नच पडला नाही, त्यामुळे आता घास भरवण्यात तर झालंच पाहिजे ना, असंही ते म्हटल्यानंतर रम्याला फार टेन्शन येतं बरं का. तेव्हा लगेच इकडं विजय म्हणत असत, हां मला आवडलं बरं का हे, आणि मी आत्ता नाही, खरं तर तिला दररोज माझ्या हाताने घास भरले. विजयने खरं रम्याला घास वगैरे भरवलेला असतो, सगळ्यांनी त्यांच्यासाठी छान अशा टाळ्या देखील वाजवलेल्या असतात. आता सगळेजण परत इथे जेवायला लागलेले असतात. तेव्हा लगेच नंदिनी म्हणते, 1 मिनिट आणखी एक राहिलं आहे, असं म्हटल्यानंतर रम्या म्हणते, आता काय आहे. तेव्हा लगेच नंदिनी म्हणते, अगं थांब 2 मिनटं, असं म्हणून आशाला आवाज येते, अगं आशा तो बोल घेऊन ये बरं, असं म्हटल्यानंतर लगेच आशा जिलेबीचा तो बोल घेऊन येते. आता जिलेबी समोर ठेवून लगेच आता नंदिनी म्हणत असते, रम्या एक काम कर तू, ही जिलेबी ना तुला धरायची, असं ते म्हटल्याबरोबर लगेच जी काही रम्या असते ती म्हणते, 1 मिनिट, हे असले खेळ मी अजिबातच खेळणार नाही, तोंडात वगैरे घेऊन देणार नाही, आणि विजयला दाताने सुद्धा ते कट करून देणार नाही, मी आत्ता सांगते बरं का, मी असलं काही खेळणार नाही. तेव्हा लगेच नंदिनी म्हणत, खेळ वगैरे काय म्हणतेस, अगं ही तर परंपरा आहे ना, अगं मी तुला म्हणणार होते की तुझ्या हातात घेऊन येते, विजयला तू भरव, आणि तू काय समज. लगेच मिथून काका म्हणत असतात, इमॅजिनेशन हां रम्या आहे की नाही. तेव्हा लगेच इकडं जो काही जीवा असतो तो सुद्धा तिला चिडवण्याचं काम करत असतं बरं का. तेव्हा लगेच मिथून काका इकडे जीवाला म्हणत असतं, जीवा असं दाताने तोडणं वगैरे हे तर खरं तर मॅरिड कपलसाठी चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे आवडतं ना. तेव्हाही ते नंदिनी म्हणत असते, हो म्हणजे काय, तुम्ही मॅरिड आहात ना, असंही ते रम्या आणि विजयला म्हणत असते. तेव्हा दोघेही एकमेकाकडे पाहतात बरं का. मात्र हे सगळं काही थांबवलेलं असतं ते म्हणजे वसू लगेच मध्ये बोलते, मी काय म्हणते, हे सगळं काही तुमचे टोमणे वगैरे मारून झाले असेल तर जेवायला सुरुवात करायची का, म्हणजे सगळ्यांनाच आता भुका वगैरे लागलेल्या असताना. पण बाय द वे ही काव्या कुठे दिसत नाही म्हणून विचारलं जरा, आयतचा अभ्यास करते काय कलेक्टर मॅडम. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, हा तसंच काही समजा, म्हणजे ती खरं तर इथे खूप मोठा पेपर सोडवते, येईलच थोड्या वेळात, असं इथे म्हटल्यानंतर आता सगळेच जण इथे जेवायला सुरुवात करत असतात. जेवताना खरं तर इकडे जी काही वस्तू असते ती विजयला म्हणत असते, विजयराव जेवा बरं का, पोटभर जेवा, आणि काही लागलं तर सांगा सुद्धा, असं इथे म्हटल्यानंतर इथे मिथून काका हळूच म्हणतात बरं का, किराणा वगैरे भरपूर भरला आहे. तेव्हा लगेच वसू म्हणते, काय आहे मिथून. तेव्हा विजय म्हणत असतो, तुम्ही काही म्हटलात का. तेव्हा लगेच मिथून काका म्हणत असं, काय ना विजयराव, खरं तर मला जेवताना जरा बोलायची सवयच आहे, मग मी जरा बोललो, पण या सवयीवरनं आठवलं, वसू आत्या तुझ्या सवयीचं काय आता म्हणजे. तेव्हा वसू म्हणते, काय सवयीचं काय. तेव्हा लगेच ते म्हणते, म्हणजे तू आतापर्यंत रम्या आणि तू एका खोलीत झोपत होतात, पण आता तू कुठं झोपणार. तितक्यात खरं इकडनं काव्या येते. काव्या म्हणत असते, गेस्ट रूममध्ये, गेस्ट रूम इज बेस्ट रूम. काव्याचं बोलणं ऐकल्याबरोबर खरं तर इकडे नंदिनी म्हणत असं, अगं काव्या असं काय बोलतेस वेड्यासारखं, अगं वसू आत्याचा ह्या घरात अर्धा हिस्सा आहे, त्या कशा गेस्ट रूममध्ये राहतील. तेव्हा काव्या म्हणते, हो ते पण खरंच आहे गं, पण मग काय करायचं, मग रम्या आणि विजयरावला गेस्ट रूममध्ये राहून द्यायचं का, त्या त्यांच्या रूममध्ये राहतील, हो का नाही वसू. खरं तर रम्या त्यांच्या आईसाठी आणि विजयराव रम्यासाठी एवढं कॉम्प्रोमाइज करू शकतात ना, असं इथे म्हटल्याबरोबर जी काही वस्तू असते ती लगेच म्हणते, 1 मिनिट, हे सगळं काही करण्याची अजिबातच गरज नाही, विजयराव या घरचे जाव आहेत, त्यामुळे खरं ते दोघे रम्याच्याच रूममध्ये राहतील, मी राहते आपलं गेस्ट रूममध्ये. आता हे वसूचं बोलणं ऐकल्यानंतर लगेच जीवा म्हणतो, क्या बात आहे, बघा माझी वसू आत्या किती दिलदार म्हणायची बघ बरं. अशा खरं तर वसू आत्याची तू रूम छान अशी चकाचक तयार कर बरं का, असं इथे म्हटल्यानंतर इकडे रम्या, विजय आणि वसू तर खरं त्यांचे चेहरे बघण्यासारखेच होते. तेव्हा लगेच नंदिनी मुद्दाम खरं रम्याला म्हणत असते, अगं रम्या तशी नाही जिलेबी खायची तर अशी खाऊ शकतेस ना, आणि विजयराव आमच्या रम्याला तुम्ही अजिबात डाएट वगैरे करायला लावायचं नाही बरं का, तिला बिंदास गोड वगैरे खाऊ द्या. असं इथे म्हटल्यानंतर रम्या लगेच जिलेबी घेते, नंदिनी समोर ठेवते आणि लगेच खायला सुरू करते बरं का. खायचं होतंय का नाही लगेच इकडं जो काही विजय असतो तो म्हणत असतो, बाय द वे
सगळे दिसतात, मात्र पार देशमुख कुठे गेले म्हणजे मिसिंग वाटतंय ना. तेव्हा काव्या म्हणत असते त्यांची बायको आहे ना इथे बसली, काही मिसिंग वगैरे वाटत नाही, सगळी कसर त्यांची भरून काढायला ही बायको इथे बसलेली आहे, त्यामुळे तुम्ही काळजी अजिबातच करू नका. लगेच इकडनं माननी म्हणते रम्या म्हणजे पुढचा प्लॅन वगैरे काय आहे. तेव्हा रम्या म्हणते काय प्लॅन काय. तेव्हा माननी म्हणते अगं ही गोष्ट काय सांगण्यासारखी आहे, म्हणजे फिरायला वगैरे जाण्याचं काय. तेव्हा मिथुन काका म्हणतात हनीमूनचं ग हनीमून. तेव्हा लगेच रम्याला इकडे जोराचा ठसका लागतो बरं का. तेव्हा विजयी तिच्या पाठीवर थोपटत असतो. इकडनं लगेच काव्या म्हणते ठसका जातोय का मारू बुक्की. तेव्हा विजय तिच्याकडे रागानेच बघतो. तेव्हा लगेच काव्या म्हणते काय ना ताई आणि मी लहानपणी असंच करायचो, म्हणजे ठसका लागला की बुक्की मारायचो. तेव्हा लगेच विजय मी नका काळजी करू, मी आहे ना काळजी घ्यायला, मी तिची बरोबर काळजी घेतो. तेव्हा लगेच जीवा म्हणतो हो बघा असं पाहिजे बघा. तेव्हा नंदिनी म्हणते बरं ठीक आहे रम्या, पण तू सांगितलं नाही नेमकं तुम्ही फिरायला कुठे जाणार म्हणून, म्हणजे तुम्ही जर काही ठरवलं नसेल तर आम्ही सुचवू तुम्हाला, म्हणजे कुठे जायचं वगैरे असं काही. तेव्हा लगेच जीवा म्हणतो बँकॉक वगैरे तुम्ही जाऊ शकता म्हणजे. तेव्हा लगेच मिथुन काका म्हणतात अरे जीवा बायकोला घेऊन कुणी बँकॉकला जातं का सांग बरं मला. वेड उठलं झाडाला झटलं असं काय रे तुझं. असं इथे मिथुन काकाचं बोलणं ऐकल्यानंतर फार हसायला येतं बरं का. आता इकडे लगेच नंदिनी म्हणत असते रम्या तुम्ही एक काम करा शिमलाला वगैरे जाता का. तेव्हा लगेच काव्य म्हणते अगं ताई काय वेड्यासारखं, तिथं किती थंडी असते, बर्फ असतो, आणि रम्याच्या डोक्यात बर्फ वगैरे थंडी शिरली तर काय करशील तू. तेव्हा नंदिनी हो हे सुद्धा खरंच आहे, म्हणजे तुम्ही काय करा कोकणात वगैरे जा. तेव्हा लगेच जीवा म्हणतो हे कोकणात वगैरे अजिबात नको, पावसाळ्यात अरे तिथं किती पाणी असतं, हे दोघं डुबले वगैरे तर ह्यांना दोघांना पावता सुद्धा येत नाही, हे कॅन्सलच असं इथे म्हटल्यानंतर आता इथे नंदिनी आणि काव्या परत विचार करायला लागला कुठे बरं पाठवायचं यांना. तेव्हा लगेच रम्या चिडतच म्हणते बस करा न पाहता तुम्ही कुणीही काही सुचू नका, आमचं आम्ही दोघं ठरवून घेऊत. असं इथे म्हटल्यानंतर विजयकडे पाहते आणि परत थोडी शांत होते बरं का, आणि म्हणत असते खरं तर या रम्याचं सगळं काही आधीच ठरलेलं असतं. तेव्हा लगेच मिथुन काका म्हणत असत आय लाईक दिस, पण कुठे नेमकं कुठे जायचे. तेव्हा रम्या म्हणते ते मी अजिबातच आता काही सांगणार नाही. तेव्हा विजय खरं रम्याकडे पाहतच राहतो बरं का. रम्या म्हणते ते सरप्राईज आहे विजयसाठी खरं तर. असं म्हटल्यानंतर विजय म्हणतो आय लाईक धिस सरप्राईज, खरंच मला सरप्राईज फार आवडतात माझी स्वीट बायको. असं म्हटल्यानंतर काव्या लगेच म्हणते हो का सरप्राईज आवडतात का, मग मी सुद्धा आता तुम्हाला दोघांना सरप्राईज देणार आहे बरं का जेवल्यानंतर. तेव्हा रम्याला टेन्शन येतं काय सरप्राईज देणार म्हणजे. तेव्हा इथे काव्यामध्ये त्याची जेवल्यानंतर कळेलच की. तेव्हा लगेच जीवान मिथुन काका म्हणतात ओ भारीच की, म्हणजे सरप्राईज वगैरे मज्जा आहे. मात्र रम्याला फार मोठं टेन्शन आलेलं असतं बरं का. आता इकडे काव्या रम्याचे डोळे वगैरे बंद करून तिला रूममध्ये घेऊन आलेले असते. इकडे रम्या चिडचिड करत असते अगं काव्या काय चाललंय, सोड म्हणते तुला, सोड बरं आता. तेव्हा काव्या म्हणते अगं असं काय करते, तुझ्यासाठी छान सरप्राईज आहे. आणि तिचे डोळे उघडून ढंटडांग बघ आता तू काय केलं मी. आता हे सगळं काही बेडरूममध्ये डेकोरेशन वगैरे पाहून तर रम्याला शॉक बसलेला असतो. छान असं तिने हार्ट शेपनी गुलाबाच्या ह्यानी बेडवर टाकलेलं असतं, त्याचबरोबर फुलाच्या माळा सर्व रूमभर असतात, कॅन्डल वगैरे सगळं काही लावलेलं असतं. विजयला तर आवडलं असतं बरं काही. आता लगेच रम्या म्हणते हे सगळं काही तू केलंस. तेव्हा काव्या म्हणते हो मी सगळं काही हे केलं, तुम्ही जेव्हा जेवायला गेलात का तेव्हा हे सगळं काही मी केलं, तू नव्हतंस का केलं जेव्हा मी नवी नवरी होते तेव्हा, आता तू नवी नवरीस ना. विजयराव तुम्हाला काय सांगू या रम्याने माझ्यासाठी काय काय केलंय आणि किती किती केलंय, खूप केलंय, त्याचीच परतफेड खरं तर मी आता करते. हे सगळं काही तुम्हाला आवडलं असेल असं तुमच्या चेहऱ्यावरनं तर मला खरंच वाटतंय. काय रम्या बाहेर खोलीचे आवाज वगैरे येऊन देऊ नको बरं का. तेव्हा लगेच रम्या तिच्यावर ओरडते काय काव्य हे. तेव्हा काव्य म्हणते अगं हसण्याचे, म्हणजे तू आज किती खुशस ना, मग तू खुशस म्हटल्यानंतर जोरजोरात हसशील आणि सगळ्या देशमुख फॅमिलीची झोप मोड करशील, ह्यासाठी म्हणलं मी खरं तर. मात्र रम्या इथे फार चिडलेली असते, तिचा पारा भयाने ते चढलेला असतो. रम्याने इथे काव्याला खोलीतून तिच्या हकलण्याचं काम करत असते. तेव्हा इथे काव्या जाताना सुद्धा म्हणते बेस्ट ऑफ लक फर्स्ट नाईटसाठी, एन्जॉय युअर फर्स्ट नाईट असंही म्हणून काव्या तिथून निघून गेलेली असते. मात्र इथे रम्याचा पारा चढलेला असतो. विजयने दरवाजा लावलेला असतो. रम्या इथे चिडचिड करत असते या पुरीला ना मला त्रास दिल्याशिवाय अजिबातच करमत नाही, हे सगळं काही ती मुद्दामच करत राहते असं इथे रम्या चिडचिड करत म्हणत असते बरं का. तेव्हा विजय इथे येत असतो चिल ग बायको चिल, खरं तर हे सगळं काही छान केलं आहे, म्हणजे डेकोरेशन तिने केलं ते बरंच झालं, मी सुद्धा असाच काहीतरी विचार करत, म्हणजे काव्याने जे काही सजवलेलं आहे ना ते फार मला आवडलं बरं का. आता तिच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या टाकतो आणि तिला म्हणत असतो सो मिसेस मतकरी, फूल उमगलेलेत, रात्र सजलेली, कॅन्डल जळतात, मी अधीर आहे, तुमचा काय विचार आहे मिसेस मतकरी.
असं इथे म्हटल्यानंतर जी काही रम्या असते, रम्या तर फार चिडलेली असते. अक्षरशः त्याच्या गालाखाली जोरात ओढते आणि त्याला धमकावते. लिमिट क्रॉस करायची नाही हं विजय, सांगते तुला मी एकदाच. माझ्या मागे मागे तर अजिबातच यायचं नाहीस, असंही ते खरं तर इकडे रम्याने विजयला धमकीच दिलेली असते. विजय तर इकडे शॉकमध्येच असतो आणि हे सगळं काही बाहेर उभा राहून काव्य ऐकत असते बरं का. तेव्हा काव्य म्हणते संदिशीन दिली त्या विजयच्या, आहे का नाही, म्हणजे फर्स्ट नाईट चांगलीच रंगली या विजयच्या गालावर, असं म्हणून काव्य इथे फार हसत असते बरं का. आता मला वाटतं लवकरच या रम्याचं रूप इथे विजयला सुद्धा कळेल आणि त्याचे सुद्धा डोळे लवकरच उघडतील असं वाटतंय बरं का. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की ते जीवा, नंदिनी खरं तर इथे त्यांच्या बेडरूममध्ये असतात. तेव्हा इथे नंदिनी जीवाचा हात घेते आणि तिच्या पोटावर ठेवते आणि जीवाला म्हणत असते, जीवा खरं तर तुमचा हात असा पोटावर असला ना खरं मला खूप सेफ वाटतं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी असं ऐकलं होतं की जेव्हा बायको गरोदर असते तेव्हा खरं तर नवरे इकडे तिकडे भटकतात, म्हणजे त्यांचं लक्ष जातं बरं का. तेव्हा जीवा काय नवरे ते बायको गरोदर असताना इकडे तिकडे भटकायची काय गरज आहे. तेव्हा लगेच नंदिनी म्हणते, तुम्हाला खरंच मी काय बोलते त्याचा अर्थ कळत नाही का, वेडा बनके पेडा खा रहे हो, असं इथे नंदिनी म्हणत असते बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र रम्याचं रडगाणं तेच असतं बरं का. रम्या आणि वसू बसलेले असतात तेव्हा इथे रम्या म्हणत असते, गुरुजी काय म्हटले तुला माहिती आहे ना, म्हणजे ते म्हटले की त्यांना काव्याच्या हातात बाळ दिसतंय, पण ते असं म्हणले का की ते काव्याचंच बाळ आहे म्हणून, ते असं तर नाही म्हटले ना स्पष्ट. तेव्हा इथे वसू म्हणत असते, म्हणजे त्यांना नंदिनीचं बाळ काव्याच्या हातात दिसलं असेल का. तेव्हा इथे रम्या म्हणते, हो गं असं सुद्धा असू शकतं ना, असं इथे रम्याचं म्हणणं असतं बरं का. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.